तर फायनली आता आपण पोचलो आहे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि LED स्क्रीन दिलेली आहे आणि आपली ट्रेन आहे LLT CVS कोइंबतूर एक्सप्रेस 22:35ची आहे। बघूया आजचा प्रवास कसा होणार आहे हे तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघाच। चला बघूया ट्रेन कुठे लागली आपली। चला मित्रांनो, फायनली आपली गाडी आलेली आहे तुंबर एक्सप्रेस कोइंबतूर एक्सप्रेस आणि इकडनं निघाल आता 10:35ला। तर बघा मित्रांनो, आपला हा मॅप आहे। जेवायला आणले घरून, तुला जेवण करून घेतो। मुगाची भाजी, बटाट्याची भाजी, चपाती आहे, पाण्याची बॉटल ठेवलेली आहे। चला मित्रांनो, 10:35 झालेले आहेत आणि आपली गाडी पण निघालेली आहे। निलेश चादर विदर टाकून मस्त झोपलेला आहे, टेन्शन नाही, मस्त वाटते है ना। सोलापूर आपलं स्टेशन आलेलं आहे मित्रांनो। चला मित्रांनो, फायनली सोलापूर स्टेशनला पोहोचलेलो आहे। चला इकडेच बस लागली आपली, खूप मोठा बस स्टॉप आहे। अक्कलकोट आगार। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला मित्रांनो, आपण ऑटोने आलेलो, 122 रुपये झालेले आहेत। फायनली आपण पोचलो आहे आता LTT लोकमान्य टिळक टर्मिनस। तर मित्रांनो, आता जस्ट उतरलो आहे। श्रेयस नाक्यावरून आपण रिक्षा पकडली होती आणि आता पोचलो आहे लोकमान्य टिळक टर्मिनसच्या इथून। लोकमान्य टिळक टर्मिनसला पोचलेलो आहे आणि आता इकडनं आपल्याला ट्रेन आहे 10:35ची। तर जो पण काय पुढचा प्रवास असेल तो तुम्हाला बघायला भेटेल। 122 रुपये झाले ऑटोचे। तर इंट्रो पुढंच घेतो मी डायरेक्ट स्टेशनला। चला आता इकडनं आपले तिघं मित्र भेटले। राहुलबाय शिर्डीला आलेलं तेव्हा भेटलेलं, आम्ही सोबत होतो। आता रिसेंटली आम्ही वाघोलीला पण भेटलो आणि निल्या पण भेटलेला आहे। निल्या मला वाटतं आम्ही गावाला गेलेलो, ह्याच्या गावाला गेलेलो तेव्हा मजा गेलेली भरपूर। त्याच्यानंतर आज भेटतो आहे माझ्या ब्लॉगमध्ये। तर चला आता डायरेक्ट लोकमान्य टिळक टर्मिनसला भेटूया। चला। तर फायनली आता आपण पोचलो आहे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हा कुर्ल्यामधला सर्वात मोठा लोकमान्य टिळक टर्मिनस आहे। तर आता इकडनं आपल्याला ट्रेन भेटेल। आपली ट्रेन बघूया लागली आहे की नाही। इकडे आता समोर दिलेलं आहे, चला पुढे जाऊन बघूया। इकडे आहे ना असा LED स्क्रीन दिलेली आहे आणि आपली ट्रेन आहे LLT CVS कोइंबतूर एक्सप्रेस 22:35ची आहे। तर आपल्याला याच ट्रेनमध्ये बसायचं आहे, कोइंबतूर एक्सप्रेस 3 नंबर वरून। तर ही 10:30ची म्हणजे 10:35ची ट्रेन आहे आपली लोकमान्य टिळक टर्मिनस। एवढा मोठा लोकमान्य टिळक टर्मिनस आहे। तर चला पुढे जाऊया। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण चाललो आहे आज अशा ठिकाणी जिथे मी स्वप्नात विचार करत होतो, पण ते स्वप्न आज खरं झालेलं आहे मित्रांनो। आज आपण चाललो आहे अक्कलकोटला आणि अक्कलकोटला जाण्याचं एकच म्हणजे बोलतात ना उद्देश होता की स्वामींचा बुलावा आलेला आहे आपल्याला, आमच्या तिघांना। आणि आम्ही तिघं भरपूर म्हणजे आम्ही सर्च करत होतो की कधी बुलावा येत आहे, कधी बुलावा येत आहे। म्हणजे काय बोलता 1-2 हप्त्यापासून आम्ही सर्चच करत होतो की तो क्षण कधी येणार आहे आणि ती वेळ कधी येणार आहे। आणि आज ती वेळ आलेली आहे। तर आज आम्ही चाललो आहे कोइंबतूर एक्सप्रेस या गाडीने चाललेलो आहे। आता आपली 10:35ची गाडी आहे कुर्ल्यावरून, म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून। तर आम्ही तिघं आहे, निलेश आज माझ्यासोबत, राहुल आहे। राहुल तर मागच्या ब्लॉगमध्ये पण होता। तर बघूया आजचा प्रवास कसा होणार आहे हे तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघाच आणि बघूया। आणि हा ब्लॉग मी खास म्हणजे स्वामींच्या बोलतात ना आशीर्वादाने बहुतेक अक्कलकोटला जाण्याचा आज बोलतात ना मुहूर्त ठरलेला आहे। बरोबर बरं वाटतं आहे। बघूया आता तो किती वाजता आपण पोचतो हे सगळं आज मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। आता जस्ट मी ऑटो पकडली आमच्या इकडून, श्रेयसच्या इथून घाटकोपर वेस्टपासून। तिथून ते लोकमान्य टिळक 122 रुपये झालेले आहेत। आपला असा प्रवास आहे। आता सुरुवात झाली। आता 10:35ला बरोबर इकडनं गाडी निघेल। तर ती पण तुम्हाला आमचा प्रवास कसा असेल, काय आमची ट्रेनमधली मस्ती वगैरे सगळी तुम्हाला बघायला भेटेल।
तर राहुल, तुला कसं वाटतं आज किती पहिल्यांदा चाललंय अक्कलकोटला? काय भाई उत्सुकता काय वाटते तुला? उत्सुकता आहे अक्कलकोटला जाण्याची. आमची इच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची. बघा भारी वाटते, तिघांना पण भारी वाटते. ह्याला विचारा, निलेश तुला काय वाटते भाई? सांग, कधी गेला अक्कलकोटला? पहिल्यांदा चाललंय. पहिल्यांदाच चालेल. निलेश पण पहिल्यांदाच चाललंय. काय वाटते, उत्सुकता कशी आहे म्हणजे अक्कलकोटला जाण्याची? छान वाटतं की पहिल्यांदा चालू आहे तर आम्ही तिघं पण उत्सुकता आहे तर कधी आम्ही अक्कलकोटला पोहोचतो आणि कधी स्वामींचं दर्शन घेतो. तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. आता थोड्या वेळात ट्रेन पण आमची निघेल, म्हणजे चालू होईल. तर तोपर्यंत आपण वाट बघूया. आता 9:30 वाजले, अजून 1 तास आहे आमच्याकडे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि ब्लॉग सुरुवात करायच्या आधी बोलूया, हे इकडे हां. ब्लॉग सुरुवात करायच्या आधी बोला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. चला फायनली आपण आता लोकमान्य टिळक टर्मिनलच्या आतमध्ये आता एंट्री केलेली आहे. चला बघूया ट्रेन कुठे लागली आपली. चला मित्रांनो, फायनली आपली गाडी आलेली आहे, कोइतुंबर एक्सप्रेस. कोइतुंबर एक्सप्रेस आलेली आहे. चला आता आपण आपल्या सीटवर बसून घेऊया मस्तपैकी. तर आपली लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं गाडी लागलेली आहे, कोइतुंबर एक्सप्रेस. आपली AC आपण बुक केलेली आहे. तर ही आपला डबा आहे B5. चला आता आतमध्ये जाऊया. राहुल घरी फोन करतोय मम्मीला पोचलो म्हणून ट्रेनमध्ये. निलेश पण बसलाय मोबाईलमध्ये करत काय. अच्छा ठीक आहे. फायनली आम्हाला ट्रेन भेटली आणि आमची सीट पण भेटलेली आहे. निलेश इथं बसणार, मी वरती बसेल, राहुल इथे बसेल. राहुल हॅपी जर्नी भाई, हॅपी जर्नी. राम राम. मम्मीला दाखव इकडे. आमने सामने. व्हिडिओ दाखव, व्हिडिओ. मम्मीला व्हिडिओ कॉल केलेला आहे. हां, तर निलेश काय बोलतो बाकी? ट्रेन भेटली आम्हाला. आम्ही काय ट्रेन चालू नाही होत आता. हॅपी जर्नी म्हणजे एक नंबर प्रवास होता. मस्त AC गारगार वाटते. निलेशचा मोठा भाव आहे गणेश, व्हिडिओ कॉल चालू आहे. बाई राहुल कधी सुटणार ट्रेन? 10:35 ला ट्रेन सुटेल. 10:35 ना बाई, एक नंबर. वाजले किती आता बघ? 10:15. 10:15. आता 10:15 झाले, 15 मिनटं अजून बाकी आहे. आणि बरोबर आमची गाडी आता 10:35ला निघणार लोकमान्य टिळक टर्मिनसवरून. ती सोलापूरला आम्हाला उतरायचं आहे. तर अजून 10 मिनटं बाकी आहे. टिळक टर्मिनस ते कोइंबतूर. आणि तिघं मस्तपैकी बसलेले. राहुल तिकडं मोबाईलमध्ये टाईमपास करतो. आता आपलं हे जाणं येण्याचा म्हणजे झोपणं तर काय जे असं टाईमपास वगैरे काय असेल ते मस्ती बिस्ती आपण ट्रेनमध्ये करू. काय काय आम्ही तर मित्रांनो असा आपला मॅप आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसनं गाडी सुटल्यावर आपली बघा इथे वरती दिलेले लोकमान्य टिळक 22:35ला आपली गाडी सुटेल. ठाणा, कल्याण, पुणे, परत असे स्टॉप आहेत. सोलापूरला आपल्याला उतरायचं आहे आणि 6:05 सोलापूरला गाडी पोचल. तर असा हे आपला मॅप आहे. निलेश बिल्डर, राहुल बिल्डर. जेवायला आणले घरून, तुला जेवण करून घेतो. मुगाची भाजी, बटाट्याची भाजी, चपाती आहे, पाण्याची बॉटल ठेवलेली आहे. दोघं जेवतात. आहे कसं जेवण? टेस्ट एक नंबर. घरचं जेवण बेस्ट. मस्त ना मित्रांनो. या जेवायला. आता आम्ही ना जेवण घेतलं घरून. कसं आता बाहेरचं खाण्यापेक्षा बोला घरून आणलेलं बरं. तर सगळ्यात बेस्ट आणि ऑप्शन मस्तपैकी चपात्या आणि भाजी आणलेली. मस्त खा, तुम्ही पण खावा, आम्ही पण खातो मस्त. शेंगदाण्याची चटणी एक नंबर.
चला मित्रांनो 10:35 झालेले आहेत आणि आपली गाडी पण निघालेली आहे टायमावर ऑन टाईम बरोबर टायमावर निघालेली. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दिल्या निघालेली आहे. बोला श्री स्वामी समर्थ. चला एक नंबर सुपर फास्ट. बघ विक्रोळी आलं पुढे. हे काय विक्रोळीच आहे ना. हां जाळ्या लावलेत ना. तर चला मित्रांनो आपली बॅग इथं ठेवलेली आहे आणि आपलं बेडशीट वगैरे सगळं वापरलेलं आहे आता, म्हणजे हातरलेलं आहे. मस्त चादर आहे. आता झोपूया मस्तपैकी, आराम करूया. 6 वाजता बरोबर आपली ट्रेन सोलापूरला पोहोचेल. निलेश तिकडे आहे. मस्तपैकी आता झोपून जाऊया, टेन्शन नाही. 11 वाजले, 6:05 बरोबर सोलापूरला गाडी पोहोचणार. निलेश चादर विदर टाकून मस्त झोपलेला आहे, टेन्शन नाही. मस्त वाटते है ना, भारी ना. हां चल एन्जॉय जर्नी, हॅपी जर्नी. नाईट भेटूया आता डायरेक्ट सकाळी. क्या राहुल भाई सो गया क्या? अरे इतना जल्दी नींद आ रहा है तुमको? गाना सुन रहा हूँ. गाना टाइम पास भाई एक नंबर ना भाई. चलो हॅपी जर्नी. चला मित्रांनो आता आहे ना 2:30 वाजले. 2:30 मग तुम्हाला टाईम दाखवतो. आणि आता आले पुन्हा बघा 2:40. तर आता आले पुन्हा 6:05 आपली गाडी सोलापूर स्टेशनला पोहोचेल. आणि बराच वेळ आहे तर बघूया आपण, थोडा वेळ बघूया, थोडा रेस्ट करूया. आता लागली आहे भूक. आता थोडा आलू भुजिया खातोय. 2:45 वाजता. थोडा राहुल तिकडे झोपलाय वरती. आता निल्या खाली झोपलाय. राहुल राहुल आलटी पलटी. अभी राहुल वरती आलाय, निल्या खाली गेलाय. कुठे झोपला काय? निल्या खाली गेला. चला मित्रांनो उजेड पण झालेला आहे. 6:05 झालेले आहेत आणि बघा मला वाटतं स्टेशन आलेलं आहे कदाचित. काय भाई झोप बीप झाली का नाही? हां राहुल चेहरा वगैरे एकदम हे दिसतंय. बाकी सगळे झोपलेले. चला चला मित्रांनो स्टेशन आलेलं आहे आपलं. 6:05 आपल्याला सोलापूर स्टेशनला सोडलेलं आहे. चला उतरूया आता. चला बाई स्टेशन आलं का नाही? हो भाई आणि सोलापूर आपलं स्टेशन आलेलं आहे मित्रांनो. 8:10 झालेले आहेत. अरे कहना क्या चाहते हो? नाही 8 वाजून नाही, सॉरी 6:10. चेहरा विरा एकदम हे झालाय. चला आता मस्त फ्रेश होऊया बाहेर. चला फायनली बघा हा सोलापूर स्टेशन आहे आणि हा पहिल्यांदा इकडं आपण आलो आहे. तर असा दिसतोय. फायनली आपण सोलापूर स्टेशनला पोचलेलो आहे. बरोबर 6:10 ही ट्रेन आपल्याला ही आता आपल्याला बरोबर 6:10 सोडलेली आहे सोलापूर स्टेशनला. परत खूप मस्त प्रवास झाला. वॉशरूम पण क्लीन, AC प्रवास चांगला झालेला आहे मस्तपैकी. तुम्ही जर प्रवास केला इकडे तर खूप छान असा तुम्हाला म्हणजे अंदाज कळेल की अक्कलकोटला जायचं आहे. आणि आता बघू इकडचा प्रवास कसा असेल तो पण तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर चला श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो फायनली सोलापूर स्टेशनला पोहोचलेलो आहे. हा बोर्ड आहे असा आणि इकडनं आता आपण चाललो आहे बाहेर. चला चला मित्रांनो, बघा इथे रिक्षा स्टँड आहे स्टेशनच्या बाहेरच आणि आपल्याला जायचं समोर. बघूया एस टी स्टँड आहे, समोर जाऊया. तर मित्रांनो सकाळ सकाळ चाय जरा घेतला आहे, सोलापूर स्टेशनला आहे. काय भाई फ्रेश वाटते का आता? जरा चाय पिऊन घेतो मस्त होईल मित्रांनो, मस्त वाटतं. इथे सोलापूर बस स्थानक आहे. आपलं रिक्षा पकडलेली आहे. चला आपल्याला सोलापूर स्टेशनवरून रिक्षा भेटलेली आहे. आता आपल्याला कुठं स्टँडला जायचं ना, आता बस स्टँडला जायचं आहे. तिकडे जाऊया, तिकडे भेटूया आपण बस स्टँडवर. चला मस्त वाटतं, पूर्ण रोड खाली आहे. सकाळचा माहोल आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्तपैकी दर्शन झालेलं आहे महाराजांचं सकाळ सकाळ. चला मित्रांनो, फायनली आता आपण पोचलो आहे बस स्टँडला, सोलापूर बस स्टँड. आणि इथूनच आता अक्कलकोटला बस जाईल. तर बघूया. आणि इकडे आता आम्हाला स्टेशनवरून बस स्टँडला रिक्षाने 20-20 रुपयांनी सोडलेलं आहे. आता इकडून बघू, आता सोलापूर बस स्टँडपासून आपल्याला अक्कलकोटला जायला किती बस म्हणजे तिकीट वगैरे होईल आणि तुम्हाला सगळं मी ब्लॉगमध्ये पुढे सांगालच. चला बघा मित्रांनो, हा सोलापूर बस स्टॉप आहे. आता इकडे आपली बस लागलेली आहे पुढे. चला पटकन जाऊया पुढे. सोलापूर बस स्थानक सोलापूर. चला इकडेच बस लागली आपली. खूप मोठा बस स्टॉप आहे. अक्कलकोट लागली ना. चला अक्कलकोट बस भेटलेली आहे आपल्याला. गाडी बसलो सर, ही अक्कलकोट गाडीमध्ये बसलेलो आहे. ती गाडी थांबते. अक्कलकोट गाडीमध्ये बसलेलो आहे आपण. अक्कलकोट आहे ना. बस पूर्ण खाली आहे मित्रांनो. आपली 3 नंबरवरनं बस लागलेली आहे. वळसंग अक्कलकोट मैदंगी गांगापूर बारजा. चला मित्रांनो, 6:45ला आपण बस पकडलेली आहे. आता बघूया किती वाजता पोचतोय. चला फायनली मित्रांनो बस निघालेली आहे आपली. आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला पोचायला. अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनाला निघालेलो आहे. बरं वाटतंय. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलो आहे सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ. कारण की आपल्याला बस पुन्हा एकदा आपल्याला इकडेच घेऊन आली आहे. आणि खरं म्हणजे इकडनंच बस पकडायची होती, पण आपल्याला रिक्षाने बस स्टॉपवर सोडला इकडे. आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर इकडूनच बस तुम्ही पकडू शकता. सोलापूर बस स्थानकाला जायची गरजच नाही आहे. कारण की बघा या साईडला राईट साईडला आपल्या बघा तुम्ही राईट साईडला बघू शकता सोलापूर रेल्वे स्थानक आहे. इथेच आपल्याला रेल्वेने सकाळी सोडलं होतं 6:05 आणि बघा इथेच आपण सकाळी चाय पिली होती याच टपरीवर. आणि बघा असा रोड चाललेला आता अक्कलकोटच्या दिशेने. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण एक चूक केली रिक्षा पकडून, कारण आपल्याला माहिती नव्हतं म्हणून थोडंसं
चला अक्कलकोट बस स्थानकाला पोचलो आपण. तर चला मित्रांनो, फायनली आपण आता पोचलो आहे अक्कलकोट बस स्टॉपला. आणि इकडे आम्ही सोलापूरपासून ते अक्कलकोट बस स्टॉप आम्हाला कमसे कम किती किलोमीटर होतं निल्या? 37 किलोमीटर होतं. आणि आमचे पर पर्सन 71 रुपये घेतलेत आणि 213 रुपये ना, हां 213 रुपये टोटल तिघांचे झाले. तर आता आम्ही पोचलो अक्कलकोट बस स्टॉपला. आता इकडचा पुढचा प्रवास कसा असेल हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपला हा अक्कलकोट प्रवास चालूच राहील. तर चला आता पुढे बघूया कसं काय, आपलं मंदिर किती अंतरावर आहे आता बघूया. जरा थोडी चौकशी करूया. पहिल्यांदा आलो आहे म्हणून आपल्याला थोडा प्रवासाचा आपल्याला काय एवढं माहिती नाही. तर चला बघूया आता जो पण प्रवास असेल तो आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. आणि चला आता बघूया मंदिर किती लांब आहे इथून. अक्कलकोट आगार, अक्कलकोट बस स्टॉप आहे. आता इकडनं पोचलो आपण अक्कलकोट बस स्टॉपला. आणि इकडनं आपल्याला चालत जायचं आहे. 900 मीटर दाखवतो आहे मंदिर. तर चला आपण चालत जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही आहे ना अक्कलकोट बस स्थानकावरून चालत चाललो आहे. एक 7 का 6 मिनटं दाखवतो आहे चालत. बोलो आता एवढा वेळ आम्ही बसमध्ये बसलो. बोललो कंटाळा आला. बोललो आता जरा थोडा पाय पण जरा मोकळे करूया. आणि सकाळची वेळ बोललो तर थोडं वॉकिंग केलं तर जरा अजून चांगलं वाटेल. म्हणजे थोडं चालत गेलं तर बरं वाटेल. काही जास्त लांब नाही, 900 मीटर दाखवतो आहे. जर तुम्ही ऑटो करत असाल तर ऑटोची काहीतरी 30 रुपये शेअरिंग आहे. पण बोललो आम्ही विचार केला, बोललो चालतच जाऊया. परत हॉटेलमध्ये जायचं, तिकडे पण थोडा रेस्टच करणार आहे. बोललो मग तिथं फ्रेश बीच होणार मस्तपैकी. हॉटेल बघणार, फ्रेश बीच होणार. त्याच्यानंतर मग स्वामींच्या दर्शनाला जाणार. बोललो आपण चालतच जाऊया. जरा चालत थोडा बेस्ट आहे. टाईमिंग काय एवढं जास्त नाही आहे. तर चला तर डायरेक्ट बघूया मंदिराच्या इथे. असे बोर्ड दिलेत, श्री स्वामी समर्थ मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तर इकडे जायचं आहे आपल्याला सरळ. चला मित्रांनो, आता आपण आलो आहे राहण्यासाठी यात्री भुवनमध्ये. आणि चला आतमध्ये जाऊया, बघू सुखसुविधा कशी आहे. आतमध्ये जाऊया आपण. या ठिकाणी निलेश फॉर्म भरतोय रूमचा. आता आम्ही रूम घेतोय बुक करण्यासाठी असा फॉर्म. तर त्याच्यामध्ये आता फॉर्म भरतोय. चला बघूया आता रूम कसा आतमध्ये जाऊया. चला मित्रांनो, यात्री भुवनमध्ये आपण रूम बुक केलेला आहे. आणि आता इकडं थोडं बसलो आहे आम्ही. हे बघा इथं मित्रांनो आपला 152 रूम नंबर आहे. 152 नंबर आपल्याला भेटलेला आहे. चला चावी इथंच लावली, जाऊया आतमध्ये. हे बघा असा रूम आहे. श्री स्वामी समर्थांचा फोटो दिसलेला आहे समोर. बेडशीट आहे, हँडवॉश आहे. आणि इथे आतमध्ये वॉशरूम, आंघोळीला पाणी वगैरे सगळे. चला मित्रांनो, फायनली आता आम्ही फ्रेश झालेलो आहे. इकडे बघा राहुल पण फ्रेश झालेला आहे. राहुल, श्री स्वामी समर्थ. निलेश, श्री स्वामी समर्थ. तिघं आपण फ्रेश झालेलो मस्तपैकी. आता वाजले 10. बघू माझ्याकडे घ्या. तर मित्रांनो मस्त फ्रेश झालेलो आहे. आता स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे. आणि तो ब्लॉग पुढच्या ब्लॉगमध्ये येईल, म्हणजे पुढच्या पार्टमध्ये येईल. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला रूम वगैरे सगळं दाखवलं याच्या आधी. आता आम्ही फ्रेश झालो, आंघोळ केली मस्तपैकी. रूम पण छान आहे. आणि आता इथून पुढं तुम्हाला दुसरा पार्ट बघायला भेटेल तो स्वामींचा दर्शनाचा असेल. कारण की हा ब्लॉग भरपूर मोठा झालेला आहे. ट्रॅव्हलिंग आम्ही मुंबईवरनं ट्रॅव्हलिंग करत आलो इथपर्यंत पोचलो. हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि जरा नीला दाखव जरा ते आपलं ट्रेनचे हे किती झाले दाखव जरा ट्रेन. मित्रांनो बघा आम्ही अशी तिकीट काढलेली. आणि ही आमची तिघांची आमची AC आम्ही बुक केलेली. तर असं आम्हाला काहीतरी पर पर्सन बघा पर पर्सन 800 रुपये असा खर्च झालेला ACचा. आणि खूप छान असा आम्हाला प्रवास झाला. सकाळी बरोबर 6:05 गाडी सोडली. तिथून आम्ही बस पकडली
बस पकडून आम्ही डायरेक्ट अक्कलकोटला आलो. तिकडनं मग थोडंसं वॉकिंग चालत चालत आम्ही रूमवर आलो आणि इथे यात्रा भवन असं हा म्हणजे रूम वगैरे त्यांचं हे सर्व्हिस असते ट्रस्टीकडूनच आहे. तर पण भारी सोय आहे, मस्त आंघोळ वगैरे करून. आता याचा जो पुढचा ब्लॉग येईल ना तो मित्रांनो तो नक्कीच बघा, कारण की आता स्वामीचं दर्शन घ्यायला थांबलो आम्ही, तर ते पण आता आपल्याला करायचं आहे. तर चला, श्री स्वामी समर्थ, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.